नमस्कार मंडळी. आजवर तुम्ही इंटरनेटवर, गुगलवर किंवा पुस्तकांमध्ये हजारो चांगल्या गोष्टी वाचल्या असतील, ऐकल्या असतील, पण आज मी जे 8 नियम तुम्हाला सांगणार आहेत ना, ते गुगलवर पण भेटणार नाहीत. असे आयुष्याचे 8 अनमोल जीवनधडे आहेत. कारण हे धडे कुठल्याच पुस्तकात लिहून ठेवलेले नाहीत, तर हे माणसाला आयुष्याच्या शाळेत खाल्लेल्या धडकांवरून आणि आलेल्या अनुभवातून शिकायला भेटतात. आज जर तुम्ही खूप कष्ट करूनही मागे पडत असाल, माणसं ओळखण्यात तुमची फसवणूक होत असेल किंवा नक्की कोणता रस्ता निवडायचा हे समजत नसेल, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. हे 8 मुद्दे फक्त ऐकू नका, तर डोक्यात आणि काळजात घट्ट रुजवून घ्या. चला तर थेट पहिल्या मुद्द्यापासून सुरुवात करूया. नंबर 1, विरोध ऐकण्याची सवय ठेवा. या जगात प्रत्येक माणूस तुमच्या विचारांशी सहमत होईलच असं नाही. जेव्हा तुम्ही काहीतरी चांगलं किंवा वेगळं करायला जाता, तेव्हा लोक तुम्हाला विरोध करणारच. हा निसर्गाचा नियम आहे. पण अशा वेळी घाबरून मागं हटण्याऐवजी तो विरोध शांतपणे ऐकण्याची सवय स्वतःला लावून घ्या. असं का? कारण उगीच गोड बोलणाऱ्यांपेक्षा तुमचे विरोधक तुम्हाला जास्त शहाणं करतात. ते तुमच्यावर बारीक लक्ष ठेवून असतात आणि तुमच्यातल्या चुका, तुमच्या उणिवा शोधून बरोबर समोर आणतात. जर आपण राग न मानता विचार केला, तर या चुका सुधारून स्वतःला अजून भारी बनवण्याची ही एक मोठी संधी असते. म्हणूनच विरोध करणाऱ्यांचा आदर करा, शांतपणे ऐकून घ्या, स्वतःमध्ये सुधारणा करा आणि ताठ मानेने पुढे जात राहा. नंबर 2, समस्येचे 3च रस्ते असतात. आयुष्यात जेव्हा जेव्हा एखादी अडचण येते, तेव्हा माणूस गोंधळून जातो आणि विचार करू लागतो. पण खरं तर कोणत्याही समस्येतून बाहेर पडण्यासाठी फक्त 3च रस्ते असतात, जे आपण समजून घेतले पाहिजेत. पहिला रस्ता म्हणजे स्वीकारणे. जर एखादी परिस्थिती पूर्णपणे तुमच्या हाताबाहेरची असेल आणि ती बदलणे शक्यच नसेल, तर ती आनंदाने स्वीकारणे हाच शहाणपणा ठरतो. दुसरा रस्ता म्हणजे सोडून देणे. काही गोष्टींवर आपला काहीच ताबा नसतो. अशा वेळी उगीच चिंता करत बसण्यापेक्षा ती गोष्ट मनातून कायमची सोडून देणे आणि पुढे जाणे योग्य असते. तिसरा रस्ता म्हणजे बदलणे. जर तुमच्यात हिंमत असेल आणि परिस्थिती बदलणे शक्य असेल, तर पूर्ण ताकदीने प्रयत्न करा आणि ती बदलून दाखवा. या 3 व्यतिरिक्त चौथा कोणताच मार्ग नाही. त्यामुळे उगीच रडत बसून वेळेचा अपव्यय थांबवा आणि योग्य तो निर्णय घ्या. नंबर 3, विजय म्हणजे नेहमी गुणांचे प्रमाण नव्हे. आजच्या जगात अनेक लोक खोटं बोलून, कपटाने किंवा चुकीच्या मार्गाने यश मिळवतात आणि जिंकून दाखवतात. पण लक्षात ठेवा, अशा प्रकारे मिळालेला प्रत्येक विजय हा त्या माणसाच्या चांगुलपणाचा किंवा त्याच्या गुणांचा पुरावा नसतो. चुकीच्या मार्गाने मिळवलेले यश हे तात्पुरतं असतं. त्याच्या उलट जर तुम्ही प्रामाणिकपणे आणि नैतिकतेने प्रयत्न करूनही हरलात, तर तो पराभव सुद्धा त्या कपटी विजयापेक्षा खूप मोठा आणि आदराचा असतो. कारण तुम्ही तुमच्या मूल्यांशी तडजोड केलेली नसते. शॉर्टकटने किंवा कोणाचं तरी वाईट करून जिंकण्यापेक्षा स्वतःच्या गुणांवर, प्रामाणिकपणावर विश्वास ठेवा. परिस्थिती कशीही असो, आपल्यातील चांगुलपणा आणि गुणांची साथ कधीच सोडू नका. कारण शेवटी सत्याचा आणि चांगुलपणाचाच विजय होतो. नंबर 4, संगतीचा गाढ परिणाम. आपली संगत कशी आहे यावर आपलं अख्खं आयुष्य आणि भविष्य अवलंबून असतं. आपण ज्या लोकांसोबत उठतो बसतो, नकळतपणे त्यांचे विचार, त्यांच्या सवयी आणि त्यांची वागणूक आपल्या अंगी बाणत जाते. संगतीचा हा परिणाम आपल्या मनावर अतिशय खोलवर होत असतो. जर तुम्ही नेहमी काहीतरी चांगलं करून पाहणाऱ्या यशस्वी आणि सकारात्मक लोकांसोबत राहिलात, तर तुम्हालाही पुढे जाण्याची आणि प्रगती करण्याची प्रेरणा मिळते. या उलट जर तुमची संगत सतत तक्रार करणाऱ्या, आळशी, नकारात्मक लोकांची असेल, तर तुमची अधोगती नक्की आहे. कारण ते तुमचे विचारही संकुचित करतात. एक वेळ एकटं राहणं चांगलं, पण चुकीच्या माणसांची संगत नको. म्हणूनच आपले मित्र निवडताना नेहमी काळजी घ्या आणि जे तुम्हाला पुढे जाण्यास मदत करतात, अशाच चांगल्या लोकांची संगत धरा. संपत्ती नको, संस्कार द्या. अनेक पालकांना वाटतं की आपल्या मुलांसाठी खूप पैसा, गाडी आणि बँक बॅलन्स ठेवून जाणं म्हणजेच त्यांचं भविष्य सुरक्षित करणं होय. पण खरी गोष्ट वेगळीच आहे. पैसा आणि संपत्ती हा आज आहे तर उद्या नाही. ती एका रात्रीत किंवा एका चुकीच्या निर्णयामुळे नष्ट होऊ शकते. पण जर तुम्ही तुमच्या मुलांना लहानपणापासूनच चांगले संस्कार
मोठ्यांचा आदर करणे, प्रामाणिकपणा आणि संकटात खंबीरपणे उभं राहण्याची मूल्ये शिकवलीत तर तिची दोरी कधीच संपत नाही. बिकट परिस्थितीतही हेच संस्कार त्यांना पुढे उभे राहण्याची ताकद देतात. संपत्ती माणसाला फक्त बाहेरून श्रीमंत बनवते, पण संस्कार त्याला आतून मजबूत आणि एक चांगला माणूस बनवतात. म्हणूनच मुलांना केवळ पैशामागे धावायला न शिकवता चांगली वागणूक शिकवा, कारण तीच त्यांची आयुष्यभराची खरी आणि हक्काची श्रीमंती ठरेल. नंबर 6. कलियुगाचं सत्य. आजच्या काळात आपण ज्या जगात जगतोय त्याला कलियुग म्हणतात. या युगाचं एकच सत्य असं आहे की इथे स्वार्थी लोकांची संख्या जास्त आहे आणि हक्काचं प्रेम देणारी लोक खूप कमी आहेत. अनेकदा जर तुम्ही खूप साधे आणि चांगले वागलात तर लोक तुमच्या या चांगुलपणाचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर करून घेतात. हे सत्य आपण जितक्या लवकर समजून घेऊ आणि स्वीकारू तितका आपल्याला होणारा मनस्ताप आणि मानसिक त्रास कमी होईल. जास्त अपेक्षा ठेवणं थांबेल. याचा अर्थ असा बिलकुल नाही की आपणही वाईट बनावं. फक्त स्वतःला फसवणुकीपासून वाचवण्यासाठी नेहमी डोळे उघडे ठेवून सावध राहायला शिकलं पाहिजे. जगात कितीही स्वार्थ वाढला तरी आपल्या मनातील चांगुलपणा आणि माणसाला मदत करण्याची माणुसकी कधीच संपू देऊ नका. नंबर 7. पती पत्नीचा परस्परांबद्दल आदर. कोणताही संसार सुखाचा आणि गोड करण्यासाठी पती पत्नीमध्ये फक्त प्रेम असून चालत नाही, तर एकमेकांबद्दल आदर असणं खूप गरजेचं असतं. प्रेम हे दोन माणसांना जवळ आणतं, पण आदर हा नात्याला आयुष्यभर टिकून ठेवतो. माणूस म्हटला की चुका आणि उणिवा या असणारच, पण सुखी संसारात एकमेकांच्या याच उणिवावरती बोट ठेवून भांडण्यापेक्षा त्या चुका समजून घेऊन एकमेकांची ताकद बनायला पाहिजे. सुख असो वा दुःख, संकट असो वा यश, दोघांनी एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायला पाहिजे. जिथे पती आणि पत्नी एकमेकांच्या मतांचा, त्यांच्या कष्टाचा आणि भावनांचा आदर करतात तिथे विश्वासाचं नातं तयार होतं. आणि लक्षात ठेवा, ज्या नात्यात आदर आणि सन्मान असतो ती नाती आयुष्यात कधीच तुटत नाहीत, उलट ती दिवसेंदिवस अधिक मजबूत होत जातात. नंबर 8. देण्याची कला शिका. या जगात निसर्गाचा एक खूप मोठा नियम आहे. तुम्ही जे इतरांना द्याल तेच फिरून तुमच्याकडे पटीने परत येईल. जर तुम्ही लोकांना प्रेम, आदर आणि मदत दिली तर तुम्हालाही आयुष्यात तेच भरभरून मिळेल. या उलट जर तुम्ही कोणाचं वाईट केलं किंवा तिरस्कार दिला तर तेच तुमच्या वाट्याला येईल. अनेक लोक नेहमी दुसऱ्यांकडून फक्त घेण्याची किंवा अपेक्षेची भावना ठेवतात, पण खरं सुख नेहमी घेण्यात नसून देण्याच्या कलेत म्हणजेच हुन्नरमध्ये असतं. जेव्हा तुम्ही कोणाला तरी निस्वार्थपणे मदत करता तेव्हा समोरच्याच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसतो तो तुम्हाला आतून एक वेगळंच समाधान देऊन जातो. देणाऱ्याचे हात आणि स्थान समाजात नेहमीच वर असतं. म्हणूनच नेहमी स्वार्थी बनण्यापेक्षा इतरांना आनंद आणि सहकार्य देण्याची सवय लावा, कारण देण्यामध्ये जो खरा आनंद आहे तो जगात कशातच नाही. तर मित्रांनो, आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त गरज आहे ती योग्य विचारांची, आपल्या संगतीची आणि आपल्या माणसांचा आदर करण्याची. जर तुम्ही या गोष्टी आजपासून आपल्या आयुष्यात लागू केल्या तर तुमचं आयुष्य बदलायला वेळ लागणार नाही. तुम्हाला या सर्व मुद्द्यांपैकी कोणती गोष्ट सर्वात जास्त मनाला पटली ते खाली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर मनाला भिडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या जवळच्या माणसांना शेअर करा. पुन्हा भेटू अशाच एका सुंदर आणि ऊर्जा देणाऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी राहा. धन्यवाद.